आपकी अदालतमध्ये भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्यावर आरोप आहे की ते स्वतःच्या बाबतीत गोपनीय असतात. राजनाथजी, तुम्ही आपल्या जीवनाबाबत, बालपणाबाबत, तारुण्याबाबत कधीही बोलत नाही. तर मी विचार केला की आपकी अदालतमध्ये सगळे गुपित उघडावे. तसं माझ्यासाठी खूपच कठीण काम आहे हे. हे खरे आहे की तुम्ही फिजिक्सचे स्टुडंट होते, ब्रिलियंट स्टुडंट होते. पण क्लासेस बंक करून संघाच्या शिबिरात जात असायचे. हो, मी जायचो. जेव्हा मी 9वी मध्ये होतो, त्यावेळेसच मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये बरोबर जायचो, नियमित जायचो. आणि जेव्हा तुम्ही लेक्चरर झालात, शिक्षक झालात, तेव्हा खूप कठोर शिक्षक होतात तुम्ही. नाही, एवढं काय बोलू शकतो मी, माझा जो तास होता त्यावेळेस, जे विद्यार्थी तासिकेमध्ये नाही यायचे, ते पण जेव्हा माझा तास असायचा, तेव्हा पूर्ण रूम खचाखच भरायचा विद्यार्थ्यांकडून. हे तर सौभाग्य मला मिळालं आहे. आणि हे पण खरं आहे का की तुम्हाला आय-ए-एस बनण्याची इच्छा होती? कधीच नाही. मला आय-ए-एस व्हायचं नव्हतं, तर माझ्या मनात इच्छा पण निर्माण झाली, तर आर्मीमध्ये जाण्याची इच्छा झाली होती. मी त्यावेळेस एक परीक्षा पण दिली होती एन-डी-एची. पण जशी मी परीक्षा दिली, त्याच वेळेस माझे वडील वारले होते. मग अभ्यास तिथेच सुटला. कारण त्यानंतर मी पुढे प्रोसीड नाही करू शकलो. आणि मग त्यानंतर एम-एस-सी शिकलो आणि युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर प्रोफेसर पी-टी शांडी होते तेव्हा. ते माझ्यावर खूप प्रेम करायचे. कारण मी आंदोलन पण करायचो. पण कधीच परीक्षेला स्थगित करण्यासाठी युनिव्हर्सिटी ॲडमिनिस्ट्रेशनवर मी कधीच कोणता दबाव नाही आणला. यामुळे त्यांना मी खूप आवडत असे. मी फर्स्ट डिव्हिजनर होतोच तेव्हा. तर त्यांनीच सांगितलं एम-एस-सी केल्यानंतर, की "बेटा तू इथे नको राहूस विश्वविद्यालयामध्ये." कारण आंदोलन वगैरेही मी करायचो. तर मी अप्लाय केलं के-बी पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजमध्ये. मी फिजिक्सचा लेक्चरर झालो. पण हे कोणीच विचार करू शकत नाही, की जो तरुण एकेकाळी सेनेमध्ये जाऊ इच्छित होता, तो भारताचा रक्षामंत्री बनेल. हां, तर मीही कधी विचार केला नव्हता, की असं होईल. हे खरं आहे का जेव्हा इमर्जन्सी लागली, हं. त्यावेळेस तुम्ही एक मोठे नेता झाले होते? त्यावेळी मी लेक्चरर होतो. 21 इयर एज असताना 21व्या वर्षी मी अ, फिजिक्सचा लेक्चरर झालो होतो. आणि थोडासा पॉलिटिकली मी ॲक्टिव्ह होतो खूप. कामगारांच्या आंदोलनामध्ये मी भाग घेतला होता आणि त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात माझी मोठी सक्रिय भूमिका त्यावेळी असायची. आणि अचानक सगळ्या पॉलिटिकल पार्टीने एकत्र मला जे-पी मूव्हमेंट जी तेव्हा सुरू झाली होती, तिचा कन्व्हेनर बनवून टाकलं. जरी मी सगळ्यात यंग होतो, जितके पण लोक तिथे होते, लीडरशिपमध्ये मी सगळ्यात यंग होतो. पण त्यांनी जबाबदारी माझ्यावर दिली. मी 18 महिनेपर्यंत जेलमध्ये होतो. अंदाजे 17.5 महिने किंवा 18 महिने मी त्या वयात जेलमध्ये होतो. मी अंदाजे 23 वर्षाचा पकडले होतो. कसे गेलात? मी आमचं नवीन-नवीन लग्न झालं होतं. घरी होतो त्यावेळी मी. आणि आणि त्या दिवशी आमच्या श्रीमतीने आमच्यासाठी सुजीचा हलवा बनवला होता. तर मी एक्सरसाइजसुद्धा करायचो त्यावेळेस सुद्धा. मी बालपणापासूनच एक्सरसाइज करत आलोय. त्यावेळी मी एक्सरसाइजच करत होतो. पण छतावर एक्सरसाइज केल्यानंतर मी खाली आलो आणि त्यानंतर अंघोळ केल्यावर मी तेव्हा कपडे घालायला जात होतो. तोपर्यंत आमच्या इथे खाली जो काम करायचा आमचा सेवक होता. त्याने येऊन सांगितलं, की "साहेब खाली खूप साऱ्या पोलिसांच्या गाड्या आल्या आहेत." आणि मिस्टर उपाध्याय त्यावेळी इन्स्पेक्टर होते त्या स्टेशनचे. ते पण आहेत, डेप्युटी एस-पी पण आहेत आणि ते तुम्हाला विचारत आहेत. तर मला समजलं, की मला अटक करायला आलेत. तर मी बोललो, की "त्या लोकांना वरती बोलवा. जे डेप्युटी एस-पी आणि इन्स्पेक्टर आहेत, त्यांना बसवा. सांगा, की मी अंघोळ करतोय. नाश्ता-वाष्टा करून घेतो, त्यानंतर सोबत येतो." तर ते लोक बसून राहिले. मग मी त्यांना म्हटलं, "तुम्हीही नाश्ता करून घ्या." नाश्ता-वाष्टा केल्यानंतर मग आम्ही गेलो. स्टेशनला घेऊन गेले. स्टेशनला घेऊन गेले. मग खूप आदरपूर्वक जेवण वगैरे दिले. मग रात्री जवळपास 11 वाजता मला तिथली डिस्ट्रिक्ट जेल होती, तिथे पाठवले गेले. आणि मग मला जवळपास 200-250 अन्य लोक जे पहिलेच अटकेत होते, ते एका कंपाउंडमध्ये होते, एकत्र उभे होते.
आणि मला त्यावेळी सॉलिटरी सेल एकांत जो आहे, तो दिला गेला. आमच्यासोबत एक आसाराम यादव पण होते, लालजी होते. त्यांना वेगळ्या खोलीमध्ये आणि मला वेगळ्या खोलीमध्ये. जवळपास मी विसरत नाहीये तर 2.5 किंवा 2 महिन्याच्या जवळपास मी एकांतात राहिलो होतो. सॉलिटरी सेलमध्ये राहिलो आणि आता नवीन-नवीन लग्न झालं होतं, एकांतात राहिलात हं. तर तुमची पत्नी नाही, पत्नी असं काहीच नाराज नाही नाहीये. झाली? नाही, नाही. पत्नी नाराज का होईल? पत्नी पहिल्यापासूनच स्वाभिमानीच राहिली आहे. पत्नीला घेऊन मला आयुष्यामध्ये कधीच तक्रार नाही राहिली. उलट पत्नीबद्दल विचारलं तर माझ्या मनामध्ये बरोबर सन्मान राहिला आहे. मी तुमच्या बायोग्राफीमध्ये वाचलं, की जेव्हा पोलीस पकडून घेऊन जात होते, तेव्हा तुमची आई पण तिथे आली होती. नाही, नाही. त्यावेळची ही गोष्ट नाहीये. हे की जेव्हा मी एकांतात होतो त्यानंतर असं झालं की यांना या जेलमध्ये नका ठेवू, यांना सेंट्रल जेलमध्ये पाठवून द्या. कारण तिथे 250 लोकं नारे लावायचे, इकडे मी एकटा नारा लावत असे, गव्हर्नमेंटच्या विरोधात. किंवा मी इकडे बोलायचो तर 250 लोकं जेव्हा दुसऱ्या कंपाउंडमध्ये होते, ते लोकं नारे लावायचे. आणि तर मग ऑथॉरिटीजने ठरवलं की यांना इथे नका ठेवू, खूप नारेबाजी करवतील. यांना सेंट्रल जेल किंवा इलाहाबादला पाठवून द्या. तर जेव्हा मला घेऊन जात होते, तेव्हा रेल्वे स्टेशनवरती खूप मोठी फोर्स तैनात होती. तर माझी आई, माझी बायको आणि आजूबाजूच्या सगळ्या जितक्याही सर्व स्त्रिया आल्या होत्या. तर माझी आई पण होती त्यात. तिने पाहिलं तर मला पोलिसांनी घेरलेलं होतं. ती बोलली, "बेटा, काही पण होऊ दे, क्षमा नको मागूस, माफी नको मागूस. हवं तर पूर्ण आयुष्य जेलमध्ये जाऊ दे, मी स्वीकार करेन." तर असं आहे. खूप अद्भुत प्रश्न विचारला तुम्ही. कठीण होते आमच्यासाठी हे. त्यावेळी पण कारण परंतु तुमचे जाणे तर होतेच, परंतु जी कुटुंबाची अवस्था होती ती खरं तर म्हणजे नाही, मग माझी बायको मग माझ्या सासरी चालली गेली, तिच्या घरी गेली आणि तिथे एका कॉलेजमध्ये लेक्चरर बनली थोड्या काळासाठी. तर पॉलिटिकल सायन्सची आणि इमर्जन्सीचं 1 वर्ष पूर्ण झालं, तर सामान्यतः एक धारणा होती, की 1 वर्षानंतर हे लोक जेलमधून सुटून जातील. पण तोपर्यंत माझे चुलत भाऊ जे होते, आज पण आहेत. गाझीपूर पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजमध्ये मॅथेमॅटिक्सचे लेक्चरर आहेत. त्यांना माझ्या आईने विचारलं, की श्री विजय सिंग आहे त्यांचं नाव. त्यांना विचारलं, की "आता तर 1 वर्ष झालं, आता तर राजनाथ येऊनच जाईल." तर ते बोलले, की "नाही आई, आजी" आजी म्हणायचे ते. "आजी 1 वर्षासाठी अजून एक्सटेंड झालेलं आहे, वाढले आहे." तर तिला तिथेच ब्रेन हॅमरेज झालं आणि तर मी समजू शकतो, की काय वाटलं असेल तुमच्या मनाला. तर ती हॉस्पिटलमध्ये राहिली. 27-28 दिवसांनी डेथ झाली. जेव्हा इमर्जन्सी संपली होती, हं. परत आलात, तर ते राजनीतीमधले पहिले पाऊल होते तुमचे? पहिलं पाऊल काय सांगू मी? मी आलो एक 3 खोल्यांच्या भाड्याचं घर होतं, जिथे आम्ही लोक राहायचो आणि मी संध्याकाळी रात्री आलो होतो सुटून. सकाळी मी पॅन्ट शर्ट माझं जे सगळं पूल वगैरे होतं ते घालून मी चहा पीत होतो. एक बंगाली परिवार होता, ते चहा देऊन जायचे. खोल्या पण घाण झाल्या होत्या. तर त्याच वेळेस आमचे एक जनसंघाचे एक नेता होते, वयस्कर. त्यांचं नाव होतं सर्गी केदार साहेब. त्यांनी सांगितलं, की टेलिफोन माझ्याकडे आलाय वाराणसीवरून जिथे आणि वाराणसी, दिल्लीहून फोन आला आहे, की तुम्हाला पार्लमेंटची निवडणूक लढायची आहे. आणि तुम्हाला या पार्लमेंट कॉन्स्टिट्युन्सीतून तुम्हाला 2 दिवसांनी परवा परवा बोलले ते फॉर्म भरायचा आहे. हा तिथून आदेश आला आहे. मी गेलो. अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी हे. तर त्यावेळेस पण माझं वय 25.5 वर्ष असेल. मग मी गेलो आणि धूमधडाक्यात फॉर्म सबमिट झाला. ऑथॉरिटी लेटर मिळालं, सगळं काही मिळालं. पण परत त्याचमध्ये ज्या दिवशी मॅजिस्ट्रेटने चिन्ह देण्यासाठी बोलावलं, आमचे सगळे लोक उपस्थित होते. खूप सारे वकील पण होते. आमचे मुरलीधर पांडे आणि रामाचार्यजी पांडे
माझे आमदार होते जनसंघाचे, तर ते लोक पण होते. तेव्हाच एक व्यक्ती टेलिग्राम घेऊन आला. तसंच मॅजिस्ट्रेट मला चिन्ह द्यायला चालले होते. ते बोलले, "सॉरी मिस्टर सिंग, मी थोड्या वेळानंतर मी कलेक्टर साहेबांना भेटून येतो आणि मग त्यानंतर मी बघतो." तर ते चालले गेले, परत आले आणि म्हणाले, की "मिस्टर सिंग, तुमचं ऑथॉरिटी लेटर कॅन्सल झालंय आणि फकीर अली अन्सारी यांचं ऑथॉरिटी लेटर आलंय आणि तुमचं तिकीट कट झालंय." लोक खूप उत्तेजित झाले, पण त्यात मला देवाने खूप संयम दिला आणि मी बघितलं, की कुठेतरी भांडण नको व्हायला. एक माईक होता तिथे. माईक घेऊन मी मग अपील केलं. फकीर अली अन्सारी, जिथे पण असाल, बदौईचे राहणारे होते. खूप सज्जन व्यक्ती होते. मी बोललो, की "फकीर अली अन्सारी, तुम्ही जिथेही असतील इथे या." आणि तिथेच काही बोलता-बोलता मी ही घोषणा केली, की जे 3 वाजेपर्यंतचा वेळ संपला होता आणि आता मी माघारसुद्धा घेऊ शकत नव्हतो. नाही करू शकत होतो. मॅजिस्ट्रेट मला समजावत होते, की तुम्ही तुमच्या आवडता चिन्ह घेऊ शकता. मी बोललो, की माझी कोणतीही आवड नाहीये. पण मी जनतेला हे अपील केलं, की मी सगळ्यांना हे अपील करेन, की माझं नाव तर मतदान पत्रावर राहील. पण कोणी जर माझ्या नावासमोर शिक्का मारला, तर मी समजेन, की माझ्या कपाळावर हा कलंक लावला आहे. सगळ्यांना फकीर अली अन्सारींना सपोर्ट करायला हवा. तर त्याचा परिणाम हा झाला, की फकीर अली अन्सारी जिथेही जायचे, मला बरोबर घेऊन जात होते, पूर्ण निवडणुकीत. चौधरी चरण सिंगची पण मीटिंग होती. चौधरी चरण सिंगच्या मीटिंगमध्ये त्यावेळी मीटिंग माझ्याकडनं संबोधित केली गेली. खूप गर्दी होती. खूप 50,000, 60,000, 70,000 त्यावेळी गर्दी होती. त्यावेळी पण मी हेच बोललो होतो, की माझं नाव तर मतदान पत्रावर राहील, पण कोणी माझ्या नावासमोर शिक्का मारला, तर मी समजेन की माझ्या पण कपाळावर ते नॉर्मली कोणाचं तिकीट कापून कोणाला शेवटच्या मिनिटाला दिले तर राग तर येतोच. तुम्हाला राग नाही आला? नाही चांगलं तर नाही वाटलं. एक गोष्ट खरी आहे, चांगलं नाही वाटलं. कारण थोडं सेन्सिटिव्ह सुद्धा लहानपणापासूनच आहे तर पण परमात्म्याने सद्बुद्धी दिली मला. देवाची कृपा आहे आणि अजून काही नाही बोलणार. देवाची कृपा आहे, की मग ते तर मग पहिल्यांदा एम-एल-ए कधी झालात? 77 मध्ये. ते पण चौधरी चरण सिंगनी मला चिन्ह मिळवून दिलं, जनसंघातून. कारण त्यांची मीटिंग जी मी प्रोसाईड केली होती, 3-4 मिनिट बोललो होतो. पण तिथून टेक ऑफ केल्यानंतर तेव्हा जे ते लखनौला गेले, तर तिथे पंडित माधवप्रसाद त्रिपाठी, रवींद्र किशोरजी हे आमचे लीडर होते तेव्हा. त्या लोकांना सांगितलं, की हे जनसंघाचे एक तिकीट आमच्याकडून त्या मुलाला राजनाथला द्यावे. पण जे इथे 4 महिन्यानंतर असेंब्लीचे इलेक्शन झाले, जे नाव गेले होते, आसारामजी यादव सिटिंग एम-एल-ए होते, त्यांचं नाव गेलं होतं. पण जेव्हा दिल्लीला आलो, चौधरी चरण सिंग बोलले, की "एक तिकीट जनसंघाचे लोक आम्हाला देऊ शकत नाही का?" त्यांनी त्यांचं नाव कापून माझं नाव तिथे टाकलं आणि मी एम-एल-ए झालो. पण तुमच्याबद्दल रिसर्च करता हे पण माहिती झालं, की तुम्ही पण एका कोणाचे नाव कापले होते. कुठे? जेव्हा तुम्ही भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, तर हो. तुम्ही तुमच्या मुलाचे तिकीट कापले होते. हो. ते असं झालं 2007 मध्ये विधानसभा निवडणूक होती उत्तर प्रदेशातून. तर श्री कल्याण सिंगजी आज पण आहेत, आमच्यापेक्षा मोठे आहेत. आमचे आदरणीय कल्याणजी आमचे मित्र गव्हर्नर आहेत यावेळेस राजस्थानचे. हे सर्व लोक वाराणसीच्या एका विधानसभा क्षेत्रातून माझा मुलगा पंकजचं नाव घेऊन आले होते. तर मी इलेक्शन कमिटीला चेअर मीच करत होतो, कारण मी अध्यक्ष होतो त्यावेळी पार्टीचा. अटलजी, अडवाणीजी दोन्ही लोक आमच्या आजूबाजूला बसले होते. तर मी नकार दिला. मी म्हणालो, की मी माझ्या हाताने माझ्या मुलाला तिकीट नाही देऊ शकत. तर अटलजींचा ज्या प्रकारचा स्वभाव होता, ते म्हणाले, की आमचा डिसेंट नोट करून घ्या इलेक्शन कमिटीला. मी सहमत नाहीये यावर. यामुळे अडवाणीजी पण बोलले, सगळ्यांनी तसंच सांगितलं असहमत आणि अनंतकुमार ज्यांचा आता स्वर्गवास झालाय, ते आमचे जवळचे होते, सेक्रेटरी होते माझे. आमच्या इलेक्शन कमिटीने त्यांना सांगितलं, "जा, घोषणा करा." घोषणा केली. संध्याकाळी मी घरी गेलो, तर मग पंकज आला, पाया पडला, तर मी आशीर्वाद नाही दिला. खूप नाराज झाला. आपल्या आईजवळ जाऊन बोलला. आई आली, तिने माझ्याशी भांडण केलं. मी बोललो, की आपल्या मुलाला माझ्या हाताने मी चिन्ह नाही देऊ शकत. माझ्यासाठी सगळेजण समान आहेत. अ, त्यानंतर पंकज आला त्यानंतर. पंकजने खूप संयमाने काम घेतलं. मी पंकजचं कौतुक करतो. खूप धीराने काम घेतलं त्याने. "पप्पा तुम्हाला नको तर मी निवडणूक नाही लढत." डोळ्यात पाणी होतं. पण तो बोलला, की "तुम्हाला नको असेल पण तर मग." नॉर्मली
वडील मोठे नेते असले, की मुलाचा फायदा होतोच. हं. तुम्ही तर त्याचे नुकसान करून टाकले. नाही मी माझ्या हाताने तर बिलकुल नाही. मी तिकीट आपल्या मुलाला मी अध्यक्ष असताना आपल्या हाताने त्यावर मी सही नाही करू शकत. एवढं आहे माझं. हे तर त्यानंतर. आता तर आपले प्रधानमंत्री जे आहेत, त्यावेळेचे अध्यक्ष आमचे आजचे गृहमंत्री जे आहेत, अमित शहाजी असायचे. ते लोकसुद्धा माझं बोलणं ऐकत असतील. कोणालाच आजपर्यंत आयुष्यात कधीच काही बोललो नाही. या लोकांनी स्वतःच निर्णय घेतला. मी त्यांना असं बोला असं कधीच नाही बोललो. मी तर सार्वजनिक रूपात सांगतोय. कधीच नाही. मी बघितले, की प्रधानमंत्रीजीने तुमचे जे छोटे सुपुत्र आहेत नीरज, हं, त्यांना एक सर्टिफिकेट इश्यू केलं आता मागच्या आठवड्यात. हं. ते बोलले, की मोदीच्या विकसित भारताचे संकल्पाचे नंबर 1 अँबॅसेडर आहेत नीरज सिंग. आहे आता काय करायचं? तुम्ही त्यांचे पण कधी कौतुक करत नसतात, त्याबद्दल बोलत नाही. नाही, नाही. आपला मुलगा तो कोणाला खराब वाटतच नाही ना. चांगला आहे तो. तो पण ॲक्टिव्ह असतो सोशल, पॉलिटिकल. आणि तसा खूप चांगला आहे तो. कौतुक केले मोदीजींनी त्यांच्या कामाचे, की एका आठवड्यात त्यांनी 50,000 अँबॅसेडर बनवले विकसित भारताचे. हो, मी पण ऐकलंय त्यांना बनवलंय. तुम्ही काहीच करत नाही कुटुंबासाठी, तरी पण राहुल गांधी जेव्हा प्रश्न विचारला गेला परिवारवादाच्या बाबतीत किंवा वंशवादाच्या बाबतीत, हो. तर त्यांनी त्या पत्रकाला रागावले आणि बोलले, की "अमित शहाचा मुलगा काय करतो सांगा बरं? राजनाथ सिंग यांचा मुलगा काय हो. करतो सांगा बरं?" मी अगदी 2 शब्दामध्येच सांगतोय रजतजी, की राजनीती जीवनामध्ये मी केली आहे. मग कोणी वाटेल तो पाठीमागे कोणी भगवान राम नाही वाचू शकले, तर मी कसा वाचेन? पण कोणाच्या डोळ्यात धूळ झोकून मी राजनीती नाही केली आहे. जेव्हा पण राजनीती केली आहे, लोकांच्या डोळ्यात डोळे टाकून राजनीती केली. पाठीमागे कोणीही बोलू नये. ज्याला बोलायचं असेल समोर येऊन बोलावं. बघा सगळ्यांना माहिती आहे, की जेव्हा 2013 मध्ये भारतीय जनता हं, पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, हं. तर तुम्ही मोठ्या लोकांचा विरोध असूनही नरेंद्र मोदीजींचे नाव डिक्लेअर केले. नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार होतील, हे तुम्ही केलंत. अरे, मी काही नाही केलं. मी अध्यक्ष होतो. मला वाटलं. का आणि वाटले? नाही मला वाटलं, की लोकांमध्ये जर कोणाचं नाव त्यावेळेस पण जो खूप जास्त तर नाही, पण चर्चामध्ये जे असायचं, आम्ही जे 2-3-4 लोकं होतो. मला वाटलं, की मोदीजींच्यामध्ये ती क्षमता आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्री रूपामध्ये पण गुजरातमध्ये सरकार चालवलं आणि सतत सरकार 3 वेळा बनवलं होतं. मला वाटलं, की या देशाला खरं नेतृत्व कोणी देऊ शकतं, तर ते मोदीजीच देऊ शकतात. यामुळेच मी त्यांच्या नावाची जी आहे घोषणा केली होती. त्यावेळी तुम्हाला कल्पना होती, की 10 वर्षानंतर नरेंद्र मोदी वर्ल्ड मॅपवरती असतील, जगाच्या मोठ्या-मोठ्या लीडर्समध्ये त्यांचे नाव असेल, भारतात लोकप्रिय असतील, एवढी शक्ती असेल? माझ्यासोबतच्या राहणाऱ्या लोकांना विचारा, एखाद्या वेळेस मोदीजींना पण ही गोष्ट माहिती नसेल. त्यांना विचारा माझे काय मत होते त्यांच्या बाबतीत. मला वाटायचं, की त्यांच्यात ती क्षमता आहे, प्रतिभा आहे, ती योग्यता आहे आणि ते सामर्थ्य, शक्ती आहे, की देशाला ते योग्य नेतृत्व देऊ शकतात आणि देशाची मान पण हे असताना दुनियामध्ये वाढेल. माझी एक अशी मनातली आतली गोष्ट होती. मी म्हणू शकतो, की जी त्यावेळेस माझ्या डोक्यात जी गोष्ट होती आणि तुम्ही तर आमच्यासोबत 1-2 लोकं जे असतात आमच्या अंतरंगामध्ये त्यांना तुम्ही ओळखता. तुम्ही त्यांना विचारा, की हे चूक आहे की बरोबर? आणि आणि मी तर गोव्यामध्येच ज्यावेळी इलेक्शन मॅनेजमेंटच्या कमिटीचे चेअरमन जेव्हा घोषित झाले होते, त्यानंतरच मी अध्यक्ष होतो. अरुण जेटलीजी त्यावेळेस संचालन करत होते. अ, त्या कार्यक्रमाचे. कार्यकर्त्यांची खूप गर्दी होती त्या मीटिंगमध्ये. 5,000-6,000, 8,000 कार्यकर्ते असतील. तर त्यात पहिले मोदींना बोलवायला त्यांनी आमंत्रित केलं. स्वाभाविक आहे की अध्यक्षानंतर मी बोलतो. तर मी मोदीजींना सांगितलं की "नाही, तुम्ही बसा" आणि मी उभा राहिलो. मी ऑडियन्सना बोललो की "मला माहिती आहे की मी अध्यक्ष आहे, मला नंतर बोलायला हवं." पण आज देश कोणत्या पार्टीच्या अध्यक्षाला ऐकू इच्छित नाहीये. तर देश या भविष्याच्या आपल्या नेत्याला ऐकू इच्छित आहे. यासाठी मी उभा राहिलोय आणि माझ्यानंतर मोदीजी बोलतील.